गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण वर्ग 12वी अकाउंट सुरू. काल आपलं उदाहरण झालं होतं एक्झाम्पल नंबर 7. आज एक्झाम्पल नंबर 8 सुरू करू. आपण शिकलेलो नफा न कमविणाऱ्या संस्थेची लेखी हे नवीन चॅप्टर सुरू केलं आपण. त्याला अव्यापारी संस्थेची लेखी या पेज नंबर 87 पेज नंबर 87 पेज नंबर 87 मध्ये उदाहरण आहे एग्जांपल नंबर 8. काल आपण 7 नंबर घेत होतो, आज आपण 8 नंबर शिकणार. तर आता बघा आपण शिकलेलो अव्यापारी संस्थेची लेखी म्हणजे नफा न कमवणाऱ्या संस्थेची लेखी. याच्यामध्ये मुख्य दोन लेखी तयार करतात. नंबर 1 आयव्यय खाते, त्याला आपण उत्पन्न व खर्च खाते, आणि दुसरं करतात ताळेबंद. हे दोन लेखी तयार करतात. आता आयव्यय लेखा तयार करताना मी तुम्हाला नियम सांगितले होते. त्या नियमांच्या आधारावर आपल्याला लेखा तयार करतात. नियम लक्षात असले की उदाहरण सोपं राहते. त्याला पहिला नियम आहे नंबर 1 आयव्यय लेखा तयार करताना फक्त चालू वर्षाचे पद लिहायचे, मागील वर्षाचे आणि पुढील वर्षाचे काय करायचे मायनस करायचे त्या संबंधित पदामध्ये. नंबर 2 वर्षाच्या सुरुवातीचे रोख शिल्लक, बँक शिल्लक हे आयव्यय लेखात लिहायचे नाही, ताळेबंदात लिहायचे नाही, कारण त्याचा समावेश भांडवल निधीमध्ये झालेला असतो. जर उदाहरणामध्ये भांडवल निधी दिलेली नसेल तर ते शून्य असतात. नंतर तिसरा नियम होता वर्षाच्या शेवटची रोख शिल्लक, बँक शिल्लक ही संपत्तीला लिहायची, कारण वर्षाच्या शेवटी ही रोख शिल्लक असते, बँक शिल्लक असते, ती आपली संपत्ती असते. सुरुवातीची व्यवसाय सुरू करण्याचा जो पैसा लावतो आपण तो भांडवल असतो, म्हणजे ते रूपांतर भांडवलामध्ये होते. आणि वर्षाच्या शेवटी जे रोख शिल्लक, बँक शिल्लक आपण असते ती आपली संपत्ती असते, कारण तो पैसा आपण कमवलेला असतो, तो आपला पैसा आहे, तो शिल्लक असलेला पैसा आपला आहे, म्हणून आपली संपत्ती आहे. कळलं ना? आयव्यय लेखात कोणते बदलायचे? फक्त चालू वर्षाचे बदलायचे, मागील वर्षाचे आणि पुढील वर्षाचे काय मायनस करायचे. नंबर नेक्स्ट वर्षाच्या सुरुवातीचे रोख शिल्लक, बँक शिल्लक आयव्यय लेखात लिहायची नाही, कारण त्याचा समावेश भांडवल निधीमध्ये झालेला असतो. भांडवल म्हणून ताळेबंदात देता मधून लिहितात, जर भांडवल निधी देत तर ते सुद्धा लिहित नाही. आणि नंबर 3 वर्षाच्या शेवटची रोख शिल्लक, बँक शिल्लक हे कुठे लिहायची? ताळेबंदाच्या देतामधून लिहायची, कारण संपत्ती लिहायची, कारण ते आपली काय संपत्ती आहे. तो पैसा आपण कमावलेला आहे म्हणून ती आपली संपत्ती आहे. कळलं? चला आता उदाहरणाला सुरुवात करू. उदाहरण नंबर 8 पेज नंबर 7. 1 एप्रिल 2019 रोजी अभिनव भारत यांनी वैद्यकीय व्यवसायास सुरुवात केली. केव्हा सुरुवात केली? 1 एप्रिल 19 ला सुरुवात केली, म्हणजे वर्षाची सुरुवात. आणि 31/5/2020 ला संपणाऱ्या वर्षात आयव्यय खाते, आयव्यय म्हणजे उत्पन्न व खर्च खाते, आणि ताळेबंद तयार करा. याच्यातलं पहिले सर्वात महत्त्वाचा चालू वर्ष कोणतं आहे? 1 एप्रिल 2019 ला वर्ष सुरू झालं, संपल केव्हा आहे? 31 मार्च 2020 ला. हे चालू वर्ष. कोणतं झाले? चालू वर्ष आलं, म्हणजे 20 चालू वर्ष, 21 22. मग मागील वर्ष कोणतं असं? 19 चालू वर्ष 20, पुढील वर्ष 21. असं अर्थ हे लक्षात असलं पाहिजे. चालू वर्ष आहे 2020 ला वर्ष संपून झालं, 19-20 हे चालू वर्ष झालं, 19-20 हे चालू वर्ष. मग 19-20चा कोणताही व्यवहार असेल तर आयव्यय लेखात द्यायचा, मागचा व्यवहार असेल तर मायनस करायचा, पुढच्या वर्षी व्यवहार असेल तर तो मायनस करायचा. उदाहरणाला सुरुवात करू आपण. सर्वप्रथम आपण समायोजन टिप्पण करू. हे समायोजन आहे, त्याला म्हणतात अतिरिक्त माहिती, जास्तीची माहिती, शिल्लकची माहिती, नवीन माहिती, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, समायोजना असते ते ना. बघा तपासणी शुल्काचे 2000 रुपये व दवाखाना प्राप्तीचे 500 रुपये येणे बाकी आहे. येणे बाकी म्हणजे अप्राप्त आहे. बघा तपासणी शुल्क, तपासणी शुल्क आपण काय करू? दवाखाना प्राप्ती, दवाखान्यापासून प्राप्ती याच्यावर समायोजन, याच्यावर माहिती आहे, त्याच्यावर टिक मारतात. ज्या ज्या पदावर माहिती असेल ते पदावर काय टिक मारतात. नंबर 2 अदत्त खर्च. अदत्त म्हणजे देणे खर्च. कोणत्या पदावर द्यायचा? भाडे द्यायचे, पगार द्यायचा आहे. मग भाडेवर टिक मारतो. देणे म्हणजे खर्च शोधून लागतो. पगार द्यायचा आणि भाडे द्यायचे. नंबर 3
40% वाहन खर्च हा घरगुती वापराशी संबंधित वाहन खर्च म्हणजे याची माहिती आहे वाहन खर्चावर वाहन हे जे वाहन खर्च याच्यापैकी 40% खर्च हा वैयक्तिक खर्च आहे म्हणजे वाहन घरगुती खर्च म्हणजे वैयक्तिक खर्च आहे तो व्यवसायाशी संबंधित नाही म्हणून त्यातून तो काढून टाकला म्हणजे मायनस करला तेवढा पैसा आपण उचलला तेवढा उचलला व्यवसायाला तेवढा उचल म्हणतात तेवढं भांडवल कमी होते म्हणून ते भांडवलातून मायनस होईल वैयक्तिक खर्च हा उचल असतो तेवढं भांडवल कमी होते म्हणून ते भांडवल कमी नंतर औषधाचा साठा औषध हा औषधाचा मान्य तर औषधी म्हणतो दसरा उपस्कर आणि उपकरण आणि उपकरण याच्यावर आपण टिक मारतो ज्या ज्या पदावर समाय नव्हती त्या सर्व पदावर आपण काय केली टिक मार्क केली आता आपण उदाहरण सुरू करूया बघा मग आता उदाहरण सुरुवात करू 7,000 तर औषधाचा किती आहे 1,000 बघा माझा उदाहरण सुरुवात करू उदाहरणाची सुरुवात प्राप्तीपासून करायची प्राप्ती म्हणजे आय उत्पन्न प्राप्तीचे पद हे उत्पन्न वापरले जाईल शोधनचे पद हे वे बदलत नाही शोधन म्हणजे खर्च पहिल्या लेखा टाकणी करायची कोणतं आयवे लेखाची टाकणी करायची एक पेज तिचं नाव लिहायचं वे राशी आय राशी कालापैसे आणि दुसरं पद आहे ताळेबंद टाकणी करायची देयता आणि संपत्ती उदाहरण सुरुवात प्रारंभिक रोख सर्व पद उदाहरणामध्ये बघायची भांडवल निधी दिलेली आहे भांडवल निधी आहे का नाही मग भांडवल निधी काय म्हणजे सुरुवातीला आपण जे रोख शिल्लक आणतो बँक शीटच्या आपल्याला शिल्लकचा पैसा असतो सर्व आपण व्यवसायामध्ये लावल्यानंतर आपलं काय भांडवल होते मग प्रारंभीची रोख आपलं भांडवल आहे ताळेबंदाच्या देयता बाजूला राशी आतमध्ये याची 25,000 भांडवल निधी ब्रॅकेटमध्ये प्रारंभिक रोख 25,000 नंतर पद आहे तपासणी शुल्क प्राप्तीचे पद कुठे हायवे लेख्यात आय बाजूला तपासणी शुल्क आय लेख्यात 10,000 त्याच्यावर टिक मार्क आपले समान राशी आत लेख्यात 10,000 बघा एक तपासणी शुल्क म्हणजे फी 2,000 रुपये येणे बाकी आहे म्हणजे अप्राप्त प्लस अप्राप्त तपासणी शुल्क 2,000 बेरीज बाहेर काढली 10 व 12,000 आता हे अतिरिक्त माहिती आहे अतिरिक्त माहितीचे दोन परिणाम होतात पहिला परिणाम होता आपण या आय बद्दल 10,000 रुपयामध्ये प्लस केला दुसरा परिणाम म्हणजे अप्राप्त येणे बाकी आहे अप्राप्त म्हणजे ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला अप्राप्त तपासणी फी राशी बाहेर 2,000 रुपये हा नंतरचा पद आहे दवाखान्यामधून प्राप्तीचे पद कुठे प्राप्तीचे पद सर्व आय लागेल मग आय लागेल आपण 30,000 राशी आत मध्ये कापला त्याच्यात माहिती आहे टिक मार्क केल्यामुळे माहिती मग दवाखान्यापासून प्राप्ती आय बाजूला 30,000 आत मध्ये याच्या समान प्राप्ती दवाखाना प्राप्तीचे 500 रुपये येणे बाकी आहे येणे आहे बाकी म्हणजे अप्राप्त प्लस अप्राप्त 500 रुपये बेरीज काय 30,500 समायोजित करून या अप्राप्त दुसरा पुन्हा कुठे ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला दवाखान्यापासून अप्राप्ती 500 रुपये अप्राप्त म्हणजे अजूनपर्यंत प्राप्त झाले नाही केव्हा नाही केव्हा ते प्राप्त होईल जेव्हा ते पैसे आपल्याला प्राप्त होईल तेव्हा ती आपली काय संपत्ती राहील आपली असेट राहील संपत्तीला असेट म्हणतात म्हणून ते संपत्ती हा नंतरचा पद आहे विविध प्राप्ती विविध म्हणजे अनेक प्रकारची प्राप्ती या मार्गातून त्या मार्गातून बसायचे त्याला प्राप्त होतात कोणतीही प्राप्ती असो ते आय वे लेख्यात आय बघा कारण त्या प्राप्तीचे पद कुठले आपले आय बघा पुन्हा टाका प्रारंभिक सुरुवातीची रोख ही रोख शिल्लक असो बँक शिल्लक असो ते आपण भांडवल होते म्हणून आपण ताळेबंदाच्या देयता बाजूला सुरुवातीची रोख ब्रॅकेटमध्ये भांडवल राशी 25,000 नंतर तपासणी शुल्क प्राप्तीचे पद आय ना तपासणी शुल्क आय बदलले आपण 10,000 राशी आत मध्ये आपल्याला माहिती आहे टिक मार्क केला आहे 10,000 रुपये याची माहिती आहे नंबर 1 ची तपासणी शुल्काचे 2,000 रुपये येणे बाकी आहे प्लस
ती येणार आहे प्लस प्लस येणे बाकी 2000 रुपये मोबाईलची गरज काय 10 2 12,000 रुपये. या अतिरिक्त माहितीचा दुसरा परिणाम करायचा ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला अप्राप्त तपासणी शुल्क किती 2000 रुपये. नंतर दवाखाना प्राप्तीचे पत्र काय करतात काय लागल्याचं दवाखान्यापासून प्राप्ती राशी आतमध्ये 30,000. सामान्य राशी आतमध्ये दवाखाना प्राप्ती 500 रुपये येणे आहे प्लस 500 रुपये बेरीज बाहेर काढली आपण दोघांची 30,500. येणेचा दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला येणे तपासणी फी 500. अनंतर आहे विविध प्राप्ती कुठे फायदा हे आपले प्राप्तीचे परिणाम. आता शोधन करणे म्हणजे खर्च करणे. पैसा शोधन केला म्हणजे खर्च केला. खर्च म्हणजे वे म्हणून शोधनची पद्धती वे बरोबर. बघा मला पहिला पद उपस्कर. उपस्कर म्हणजे फर्निचर. फर्निचर हे काय आपली संपत्ती आहे. संपत्तीला लिहिलं आपण उपस्कर राशी आतमध्ये 8,000. आतमध्ये काय आपल्याला आपल्याला माहिती आहे. याच्या समान आहे बघा आता 5 नंबर घसारा उपस्कर 8. उपस्कर म्हणजे घसारा म्हणजे झीज होतो. एखादी गोष्ट आपण सतत वापरली तिची झीज होते. झीज होणे म्हणजे काय तिचं नुकसान होते तेवढी तिची किंमत कमी होते म्हणून ते मायनस खर्च पडतो. म्हणून उपस्कर आतमध्ये आपण संपत्तीला 8 मायनस घसारा म्हणजे 8% मायनस घसारा 8%. 8,000 8% काढली 864 किती ते 640. 8 वरून 640 मायनस 600 वजा किती मायनस. या घसाऱ्याचा दुसरा परिणाम लागला कारण अतिरिक्त माहिती 2 परिणाम. घसारा म्हणजे नुकसान. कोणतेही नुकसान करता आपण आयवे लेख्यात वे बदला उपस्करावर घसारा राशी पाहिजे 640 रुपये. दुसरं पद उपकरणे त्याला आपण टूल्स म्हणतो लहान गोष्टी. ह्या काय संपत्ती आहे ही आपण संपत्तीला उपकरणे राशी आतमध्ये 10,000. तर सामान्य उपकरणावर 500 रुपये घसारा रुपये काढून दिले सोपं आहे. मायनस घसारा 500 रुपये 10,000 500 दिले आणि किती 9,500 वजा केले 9,500. या घसाऱ्याचा दुसरा परिणाम करता का संपत्तीला वे बाजूला उपकरणावर घसारा राशी बाहेर 500. त्यानंतर काय औषधी खर्च म्हणजे वे बाजूला 7,000 रुपये. समायना आत्मनिर्भर माहिती आहे. पद लिहायचं राष्ट्रीयाची आतमध्ये कारण त्याला काय माहिती आहे. औषध 7,000 रुपये राशी आतमध्ये. याच्यात किती माहिती आहे औषधीचा साठा 1,000 रुपये. साठा म्हणजे काय साठा केला आपण आहे ना हे साठवून ठेवलं एवढा आपला साठा उरला म्हणजे काय शिल्लक. साठा म्हणजे शिल्लक म्हणजे औषधीचा साठा म्हणजे औषध 1,000 रुपयाची शिल्लक नाही. हे शिल्लक राहिलेले औषध आपण फेकून देत नाही. दुकानदार फेकून देत नाही कारण का त्याचे पैसे वसूल होते म्हणजे ती आपली संपत्ती आहे. कोणतीही साठा असो कोणतीही शिल्लक असो यापैकी संपत्ती असते. ते कशाची साठा असते. मग औषधीला आपण वे बाजूला 7,000 रुपये मायनस औषध साठा 1,000 रुपये वजा किती बाहेर किती आले पण 6,000 रुपये बाहेर म्हणजे 6,000 रुपयाचे आपण वापरले औषध 1,000 रुपये शिल्लक आहे. साठा तेव्हा वापरतो. मग या दुसरा परिणाम करतात साठा होत जाईल शिल्लक होत जाईल ताळेबंदा संपत्ती बाजूला औषध साठा राशी बाहेर 1,000. पगार कर्मचाऱ्याला पगार दिला म्हणजे पैसा काढायला खर्च झाला. खर्च होत जाते वे बाजूला पगार दिला आपण वे बाजूला 12,000 राशी आतमध्ये माहिती आहे. आता किती नंबरची माहिती आहे बघा. अदत्त खर्च म्हणजे देणे खर्च. किती रुपये पगार देणे 1,000 रुपये देणे आहे म्हणजे काय प्लस पगार वे बदल आपण राशी आतमध्ये 12 प्लस देणे पगार 1,000 रुपये बेरीज बाहेर 13,000. आता अतिरिक्त माहिती दुसरा परिणाम देणेचा दुसरा परिणाम कोणता आहे देणे कुठे देता बाजूला ताळेबंदा देता बाजूला पगारीला आपण 1,000 रुपये बाहेर. नंतरचा परिणाम भाडे शोधन केला आहे म्हणजे खर्च आहे. कोणता आहे खर्च आहे वे बाजूला भाडे राशी आतमध्ये 6. याच्यावर माहिती आहे बघा माहिती आहे अदत्त म्हणजे देणे खर्च भाडे किती रुपये देणे 500 रुपये. आतापर्यंत भाडे किती होतं 6,000 आणखी किती रुपये द्यायचं भाडं 500 रुपये. मग 6,000 आणि 500 बेरीज काय 6,500. या अतिरिक्त म्हणजे दुसरा परिणाम करायचा अदत्त म्हणजे देणे. या देणेचा दुसरा परिणाम म्हणजे देणे देता ताळेबंदा देता बाजूला देणे भाडे राशी बाहेर 500 रुपये.
अशा प्रकारे आपण एक क्वेश्चन घालू. खर्च असेल तर खर्चाचा, संपत्ती असेल तर संपत्ती. नंतर बघा वाहन खर्च. खर्च कोणताही खर्च असतो उद्या तो हायवे काय वेगळ. मग वेगळ लिहिला आपण 4. याच्याला 3 नंबरची माहिती आहे. 40% वाहन खर्च घरगुती वापराशी संबंधित आहे. म्हणजे काय? त्यातला 40% खर्च हा आपण वैयक्तिक कामाकरता केला आणि 60% हा व्यवसाय करता केला. मग बघा वाहन खर्च म्हणजे 4008 मध्ये वेगळा तर मायनस घरगुती खर्च त्याला उचल म्हणतात म्हणजे 40%. आता 40% किती येते? पहिले काय 10% 10% म्हणजे 400 आणि 40% म्हणजे त्याला 4 1600 मायनस 1600 रुपये उचल वजा किती आहे जे इथे 2600 रुपये बाहेर. मग ह्या उचलचा दुसरा परिणाम होता. उचल म्हणजे तेवढा पैसा आपण व्यवस्थित न उचलला असा तेवढा भांडवल कमी होतं. कमी झाल्याने भांडवल काय होईल? उचल मायनस. दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देता बदला भांडवल निधीमधून मायनस टाकून मायनस उचल किती 40% म्हणजे 1600 रुपये वजा केला. नंतर लेखन सामग्री खर्च आहे वेगवेगळे 500. विद्युत खर्च आहे वेगवेगळे आपण नियतकालिके म्हणजे त्याला आपण म्हणतो एक प्रकारचा मासिक तास काय ना म्हणजे खर्च आहे बिल आहे ते खर्च आहे. नंतर उचल आहे पुन्हा उचल आली पैसा उचला त्याला आहार म्हणतात. दुसरं नाव काय इंग्लिश मध्ये ड्रॉइंग म्हणतात. ड्रॉइंग DRAWING ड्रॉइंग. तेवढा पैसा उचलला. जर व्यवसायाला पैसा तेवढा उचलला तर भांडवल मग उचल 2 होत्या. एक वाहन खर्चाची उचल 1600 रुपये आणि एक रोख उचल 15,000 म्हणजे त्याला 16,600 रुपये भांडवलातून मायनस झाले. होता की आपणच केले आपण देता बदला भांडवलातून होता की काय आपण जो पण यामध्ये आपण आयच्या अधिक्य वेच्या अधिक्य प्लस मायनस करत नाही तोपर्यंत राशी बाहेर काढली. शेवटचा शिल्लक वर्षाच्या शेवटची शिल्लक एवढी शेवटची शिल्लक ही शेवटची शिल्लक वर्षाच्या शेवटची शिल्लक नेहमी ही संपत्ती. कारण शेवटी कुठलेला पैसा हा व्यवसायाचाच असतो म्हणून ती संपत्ती असते. म्हणजे ताळेबंदाच्या संपत्ती बदला रोख शिल्लक 2000 प्राप्तीचे शोधनचे सर्व असते. आता पण समाजला एक मिनिट राहिली का बघून 1 नंबर झाली 2 झाली 3 झाली 4 झाली 5 झाली सर्व समाज. मग आता आपण काय करतो आय बेरीज का म्हणतो. आयची बेरीज करायची आणि वेची बेरीज करायची ड्रॉप. मग जी बेरीज जास्त येईल ती बेरीज लिहायची. समजा वेची आयची बेरीज जास्त आली आयची बेरीज घ्यायची आणि उत्तर वेला आली. जे वेला उत्तर निघणार त्याला म्हणतात आयचे अधिक. आय म्हणजे इन्कम. एवढं इन्कम आपल्याकडे आहे एवढा पैसा शिल्लक आहे एवढा पैसा आपण कमावतो. तर दुसरा मोठे आलेले शिल्लक आयच्या कुठल्या ताळेबंदात देता बाजूला भांडवलामध्ये प्लस करायचं नंतर बेरीज बाहेर काढायची. इथे लिहिल्यानंतर संपत्ती आणि देता ह्या दोन्ही साईडची बेरीज करायची. दोन्ही साईडची बेरीज केली ती जर बेरीज सारखी आधी तर समजून घ्यायचा आपण बरोबर नाही का तुला एखादं पद आपण शिकतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले 2 उदाहरण झालेले आहे. दोन्ही उदाहरण घरी बघणे नवीन चॅप्टर सुरू केला आपण. नवीन चॅप्टरवर जास्त भर दिले. हळूहळू जे जे उदाहरण शिकवलं होते ते उदाहरण घरी पाहणे प्रश्न पण लिहिणे उत्तर पण लिहिणे. ठीक आहे. जो पण तुम्ही घरी करणार नाही तो पण तिथे समजणार नाही. तर आज आपण दिवस वाचतो बाकी पुढल्या थँक्यू.